नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजार्ड या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, कंबाईन गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 साठी अर्थव्यवस्था हा घटक प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण समजून घेण्यासाठी जी काही सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीज मधला हा तिसरा भाग मी घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। तरी मित्रहो, जास्त वेळ न करता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करूया। बघा मित्र, योग्य विधानाचा पर्याय निवडा। मुक्त अर्थव्यवस्था वस्तू व सेवांच्या किमती बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार ठरतात, अशा प्रकारचे एक स्टेटमेंट आहे। आणि बाजार अर्थव्यवस्था किंमत यंत्रणा ही सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त, अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे। कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? बघा, विधान अ बरोबर, विधान ब बरोबर, दोन्ही विधान बरोबर, दोन्ही विधान चूक। तर पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधान काय आहेत? चूक आहेत। बघा, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे जी काही अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणा असते किंवा प्राइस मेकॅनिझम असते, या किंमत यंत्रणेवर सरकारी हस्तक्षेप नसतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये निर्हस्तक्षेप वादाचे तत्व स्वीकारले जाते। हे तत्व अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये मांडलं होतं। म्हणजेच काय, तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असणारी अर्थव्यवस्था, जे की आपण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये घेतलं। म्हणून काय आहे की हे स्टेटमेंट आपण प्रश्नाच्या अनुषंगाने चुकीचं दर्शवलेलं आहे। बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या काही अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवा तयार होत असतात, या वस्तू आणि सेवेच्या किमती त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असतील, तर त्याला आपण बाजार अर्थव्यवस्था म्हणत असतो। परंतु स्टेटमेंटमध्ये आपण थोडं उलट केलं होतं, म्हणून हे दोन्ही विधानं प्रश्नाच्या अनुषंगाने इथं चुकीचे आहे। परंतु परीक्षेच्या दृष्टीने असं लक्षात ठेवायचं, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असलेली, आणि बाजार अर्थव्यवस्था म्हणजे वस्तू आणि सेवेच्या किमती ह्या वस्तू आणि सेवेच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरतात। हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं। बघा, पुढचा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दोष आढळून येतात। अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था असे हे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत। किंवा विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था असं सुद्धा अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण केलं जातं। मग भांडवलशाही अर्थव्यवस्था जसं की इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे। आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशांनी त्या देशाचा आर्थिक विकास घडून आणलेला आहे। परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष दिसून आलेले आहेत किंवा आढळून आलेले आहेत। तर कुठले कुठले दोष आहेत? बघा, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण, व्यापार चक्र, दारिद्र्य, बेरोजगारी, कामगार कल्याण आणि पर्यावरण याकडे दुर्लक्ष आणि संसाधनाचा अपव्यय। तर बघा, फक्त ब आणि क म्हणजे फक्त अ, ब आणि क पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। संसाधनाचा अपव्यय हे जी त्रुटी आहे किंवा हा जो दोष आहे तो समाजवादी अर्थव्यवस्थेचा आहे, असं आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, विकसनशील स्टेटमेंट। बघा, कुठला अचूक विधानाचा पर्याय निवडा। विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं प्राबल्य असते, आणि दुसरं विधान आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो। तर बघा मित्र, विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था असं अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करत असताना, विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये जे काही अर्थव्यवस्थेचे क्षेत्र असतात, कृषी, सेवा आणि उद्योग क्षेत्र, तर कुठल्या क्षेत्राचं प्राबल्य असते? कृषी क्षेत्राचं प्राबल्य असते, म्हणूनच त्याला आपण विकसनशील अर्थव्यवस्था म्हणत असतो। दुसरं विधान आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो। तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनाची मालकी ही सार्वजनिकरित्या समाजाची किंवा सरकारची असते, आणि वस्तू जे काही उत्पादन असेल, वितरण असेल, विनिमय, उपभोग या सगळ्या गोष्टीवर सार्वजनिकरित्या सरकारचं नियंत्रण असते। म्हणून या ठिकाणी उद्योजक किंवा त्याला संयोजक म्हटलं तरी चालेल, संयोजक आणि ग्राहक किंवा संयोजक आणि उपभोक्ता यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसते। म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, हे विधान सुद्धा बरोबर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न बघू, अचूक विधानाचा पर्याय निवडा। भारतामध्ये दरडोई उत्पन्न वाढीचा दर कमी आहे। तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला लक्षात येईल, मागच्या 50 वर्षामध्ये जे काही आपण नियोजनाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास घडून आणलेला आहे, या विकासानुसार जर आपण त्याचा आकडेवारी बघितली तर भारतामध्ये दरडोई उत्पन्न वाढीचा दर काय आहे? कमी आहे। कारण आर्थिक विकास झाला, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, पण लोकसंख्या ज्या दराने वाढली किंवा ज्या दरानुसार वाढलेले त्याच्यापेक्षा कमी दराने काय झालेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे। म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्न वाढीचा जो दर आहे तो कमी आहे।
हिंदू वृद्धी दर ही संकल्पना राजकृष्ण प्राध्यापक राजकृष्ण यांनी सर्वप्रथम वापरली। तर हिंदू वृद्धी दर म्हणजे काय, तर 1950 ते 1980 या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जो काही संथ गतीनं जो काही विकास दर दिसून आलेला आहे त्या विकास दराला सर्वप्रथम प्राध्यापक राजकृष्ण यांनी हिंदू वृद्धी दर असं संबोधलं होतं। म्हणून हे दोन्ही विधान परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, बरोबर आहेत, हे लक्षात असू द्या। पुढचं नियोजन कालावधीमध्ये भारतामध्ये बघा 2 स्टेटमेंट आहेत। आर्थिक वर्ष 1988-89 मध्ये सर्वाधिक वृद्धी दर राहिला आणि ब विधान आहे आर्थिक वर्ष 1979-80 मध्ये सर्वात कमी वृद्धी दर राहिला। तर हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, हे आकडेवारी बेस आहेत आणि वर्ष सुद्धा नमूद आहे, त्याच्यामुळे पाठांतरावर आधारित प्रश्न आहेत। हे परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही विधान काय आहेत, बरोबर आहेत, हे लक्षात असू द्यायचं आहे। दोन्ही विधान काय आहेत, बरोबर। पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। चला त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रो। लॉरेंज वक्र उत्पन्न विषमतेचे प्रमाण मोजतो आणि गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते। तर बघा मित्रो, अर्थव्यवस्थेसमोर ज्या काही आर्थिक समस्या आहेत, उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्थेचं जर उदाहरण घेतलं तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दारिद्र्य आणि बेरोजगारी ही खूप मोठी आर्थिक समस्या आहे। आणि मग या समस्येचं मोजमाप करण्यासाठी जागतिक स्तरावर किंवा अर्थशास्त्रामध्ये जे काही संशोधन झालं किंवा जे काही सिद्धांत मांडले त्यामध्ये लॉरेंज नावाचे अर्थतज्ञ होते। त्यांनी जे काही म्हणजे आलेखाच्या माध्यमातून किंवा रेषेच्या माध्यमातून जे काही विश्लेषण केलं तर लॉरेंज वक्र हा उत्पन्न विषमतेचे प्रमाण मोजतो, हे विधान बरोबर आहे। गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असते, हे विधान सुद्धा बरोबर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 विधान अ आणि ब हे दोन्ही विधान बरोबर आहे। इटालियन जे काही संख्याशास्त्रज्ञ होते कोलोरॅडो गिनी यांनी काय केलं होतं, गिनी गुणांक किंवा गिनी सहसंबंध ही एक संकल्पना मांडलेली आहे आणि त्याच्या आधारे विषमतेचं मोजमाप केलं जातं। आणि विषमता का मोजली जाते, तर आपण बघितलं दारिद्र्य आणि बेरोजगारी या समस्येचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि ही समस्येची सोडवणूक करायची असेल तर या गोष्टीचं मोजमाप करावं लागते। बघा पुढील 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे। विधान अ आहे भारतातील जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा आहे परंतु रोजगारातील वाटा सर्वात कमी आहे। आणि दुसरं विधान आहे भारतातील जीडीपी मध्ये सर्वात कमी वाटा कृषी क्षेत्राचा आहे परंतु भारतातील रोजगारातील वाटा हा कृषी क्षेत्राचा सर्वाधिक आहे। तर कोणतं विधान अयोग्य आहे, तर बघा विधान ब हे बरोबर आहे आणि विधान अ हे चूक आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 विधान अ काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा भारतातील जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे परंतु रोजगारातील वाटा सर्वाधिक कमी आहे का, नाही, दुसऱ्या क्रमांकाचा आहे। म्हणजे रोजगारातील वाटा जर बघितला तर सर्वाधिक रोजगार कृषी क्षेत्र पुरवते, त्याच्यानंतर सेवा क्षेत्र आणि त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र। म्हणून विधान अ चूक आहे, विधान ब बरोबर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे। पुढचं बघा दारिद्र्याचे दृष्ट चक्र ही संकल्पना कोणी मांडली, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे। अर्थतज्ञ रॅग्नर नरकेस यांनी ही दारिद्र्याची दृष्ट चक्र ही संकल्पना मांडलेली आहे, हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर बघा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा असल्यामुळे आपण जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये बघतो की जसं राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न कमी आहे, भारतामध्ये लोकसंख्या खूप मोठी आहे किंवा खूप मोठ्या वेगाने वाढलेली आहे किंवा इतर काही जे वैशिष्ट्य आहेत भारतीय अर्थव्यवस्थेचे त्यामधलं एकमेव वैशिष्ट्य किंवा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही तंत्रज्ञान आहे वापरलं जातं ते तंत्रज्ञान निम्न दर्जाचं आहे आणि ते निम्न दर्जाचं असल्यामुळेच कृषीची प्रति हेक्टरी उत्पादकता कमी आहे आणि औद्योगिक दृष्ट्या प्रतिश्रम उत्पादकता काय आहे, कमी आहे। हे दोन्ही विधान परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे, दोन्ही विधान बरोबर आहेत। या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। भौतिक नियोजनाची योजना होती, सगळ्यांना आपल्याला माहित आहे, पंचवार्षिक योजनांचा आपण अभ्यास केला आणि एकूण 12 पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास घडून आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आणि नेमकं काय झालं, कसं झालं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा नक्कीच विकास झाला का याच्या सगळ्या पंचवार्षिक योजनांचं मूल्यमापन यावर सुद्धा आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत। आणि हे आपल्याला माहीतच असेल की भौतिक नियोजनाची जी योजना आहे ती दुसऱ्या क्रमांकाची किंवा दुसरी योजना होती 1956 ते 1961 या कालावधीमध्ये जी काही दुसरी पंचवार्षिक योजना होती, या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत सरकारने मूलभूत आणि अवजड उद्योगाचा विकास करण्यासाठी उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर दिला होता आणि भौतिक भांडवल
हे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच काय तर दुसरी पंचवार्षिक योजना ही भौतिक नियोजनाची योजना होती. बघा, जागतिक स्तरावर जीडीपी क्रयशक्ती दरानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा क्रमांक कितवा लागतो? बघा, दोन प्रकारे आपण अर्थव्यवस्थेची तुलना करत असतो. एक राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी नुसार आणि दुसरा जीडीपी क्रयशक्ती दरानुसार. तर बघा, जीडीपी नुसार जर चर्चा केली किंवा तुलना केली आपण तर भारतीय अर्थव्यवस्थेचा 5वा क्रमांक लागतो आणि भारतीय अर्थव्यवस्था 2024-25चा जर विचार केला तर सध्या $3.7 ट्रिलियन एवढं मोठी भारतीय अर्थव्यवस्था आहे. जीडीपी नुसार भारतीय अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकाची आहे. परंतु जीडीपी आपण क्रयशक्ती दरानुसार जर मोजला तर भारतीय अर्थव्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. क्रयशक्ती दर ही संकल्पना कुणी मांडली तर स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ कॅसेल जे काही गुस्ताव होते या अर्थतज्ञांनी हा जो काही क्रयशक्ती दर ही संकल्पना मांडलेली हे सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. पुढचं बघा, भारताच्या लोकसंख्येमध्ये 35 वर्षाखालील लोकसंख्येचा वाटा रिकामी जागा टक्के आहे. किती टक्के आहे? 65%. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात तरुण आहे. एकूण लोकसंख्येपैकी 65% लोकसंख्या ही वय वर्षे 35 व त्यापेक्षा खालील वयोगटातील आहे. तर हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बँकेने रिकामी जागा डॉलर क्रयशक्ती प्रतिदिन प्रति व्यक्ती ही दारिद्र्य रेषा ठरवली आहे. सुरुवातीला जेव्हा डॉलरच्या किंवा अशा प्रकारे डॉलर क्रयशक्ती म्हणजे खरेदी शक्ती, म्हणजेच प्रति व्यक्ती प्रतिदिन व्यक्तीने किती खर्च केला किंवा त्यापेक्षा कमी खर्च केला त्याला दारिद्र्यामध्ये संबोधायचं. तर बघा, प्रति व्यक्ती 2.15 अशा प्रमाणे 2.15 डॉलर क्रयशक्ती प्रतिदिन प्रति व्यक्ती त्यापेक्षा कमी खर्च होत असेल तर त्याला जागतिक बँकेने काय म्हटलेलं आहे? दारिद्र्य रेषा किंवा दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे. तर बघा मित्र, सप्टेंबर 2022ला अशा पद्धतीने दारिद्र्य रेषा वर्ल्ड बँकेने ठरवलेली आहे. तर ते अलीकडची आकडेवारी असल्यामुळं फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन हा परीक्षेला अशा प्रकारे तयार होऊ शकतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, फिलिप्स वक्ररेषा रिकामी जागा यामधील सहसंबंध दर्शवते. तर एकूणच आपण स्थूल अर्थव्यवस्था किंवा एकूण अर्थव्यवस्थेतील समस्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला महागाई आणि बेरोजगारी याचा जो सहसंबंध आहे दर्शवण्याचं काम अर्थतज्ञ फिलिप्स यांनी केलं आणि हा जो सहसंबंध आहे तो त्यांनी वक्ररेषेच्या माध्यमातून मांडला, म्हणून त्याला फिलिप्स वक्ररेषा म्हणतात. आणि मग बेरोजगारी आणि महागाई यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो असं फिलिप्स यांना आढळून आलं होतं आणि ते सुद्धा अल्पकालीन कालखंडामध्ये त्यांना ते आढळून आलं होतं. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं आहे. चला, पर्याय क्रमांक या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रिकामी जागापर्यंत विकसित भारत हे ध्येय उद्ध्वस्त करण्यात आलेले होते. तर 2037, 2047, 2057 तो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला 2047 पर्यंत विकसित करण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते भारत सरकारने निश्चित केलेलं आहे आणि त्या अनुसार जे काही ध्येय धोरण आहेत त्याची आखणी भारत सरकार करत आहे. तर वर्ष लक्षात ठेवायचं, 2047 पर्यंत आपल्याला विकसित अर्थव्यवस्था घडून आणायची आहे. तर बघा मित्रांनो, या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या अभ्यासाला दिशा मिळत असेल. आजचं लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट सुद्धा करा. तर मित्र, आजच्या या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.